नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणी, इथं या मिरच्या आहे, भोपळी मिरची लांबडी आहे बघा घेतलेली. मी याच्या आधी तुम्हाला एक रेसिपी दाखवली होती, याची मस्तपैकी भरलेली मिरची दाखवली होती. आज आपण अगदीच वेगळी करणारे पाहू शकता तुम्ही, वेगळ्या पद्धतीने करायची. आपल्याला आज अक्षरशः तोंडाला चवीन असं त्याचं मिरचूट, हे मिरचूट बनवायचे पहा मिरचीचं. मग पहा हे आज मिरचूट कसं होतं आहे आणि खरंच अगदीच 8 दिवस टिकेन असं हे मिरचूट आहे आणि चवेला बी खूप छान आहे. चला आता ह्या मिरच्या मी अशा पद्धतीने आपण जशा हिरव्या मिरच्या कट करतो तशा ह्या आपल्याला संपूर्ण अशा कट करून घ्यायच्यात. संपूर्ण कट करून घेऊन पहा त्याच्या बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आणि इथं धुवून पाण्यात ठेवलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही मस्तपैकी अगदी छान मस्त अशा रिंगा झालेल्या आहेत त्याच्या. हे बघा संपूर्ण बिया काढलेल्या आणि एखादी अर्धी राहिलेली आपण ज्यावेळेस पाण्यात धुतो त्यावेळेस ती पूर्ण अशी निघून जाते, म्हणजे एकही बी राहत नाही आहे. आणि ह्या थोड्याशा मिरच्या थोड्याशा नॉर्मल तिखटच असतात, त्याच्यामुळं आपल्याला अजिबात मसाल्याचा का हिरव्या मिरचीचा वापर करायचा नाही आहे. इथं मी कढई ठेवलेली आहे पाहू शकता. कढईमध्ये तेलही ओतलं आहे. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला जिरी मोहरी छान तडतडून द्यायची. जिरी मोहरी छान फुलली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण लसूण. बघा अगदी भरपूर लसूण घेतलेला आहे आणि तो टेचून घेतलेला आहे. हा लसूण त्याच्यात टाकून द्यायचा. लसूण मस्त असा परतला की अगदी जसा परतन तसा त्याचा कलर चेंज होतो. त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात 5-6 कढीपत्त्याची पानं अक्षरशः तोडून अशी हाताने तोडून टाकायची पहा. म्हणजे काय होतं, कढीपत्ता कुणी काढतही नाही, म्हणजे तो बी संपूर्ण आपल्या पोटात जातो. आणि कढीपत्त्यामुळे भरपूर सारे फायदे आहेत. त्याच्यामुळं कढीपत्ता कधीही बारीक चिरून किंवा हाताने तोडून टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता कढीपत्ता आणि हा लसूण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं. त्याच्यानंतर एक कांदा चिरलेला आहे बारीक पाहू शकता, हा सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे. बारीक कट केलेला कांदा आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने मऊसूत असा परतून घ्यायचा. पहा पूर्ण सॉफ्ट कांदा झाला पाहिजे आपला. आता कांदा आपला चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यात काही वस्तू घालायच्यात. पहा आता कांदाही सतत हलवत राहायचा, म्हणजे कांदा खाली लागत नाही आहे. कांदा अगदीच चांगल्या पद्धतीने परतत आलेला आहे. त्याच्यानंतर आपण शिमला मिरची ही धुवून घेतलेली ती त्याच्यात टाकायची. पहा आता ही पूर्ण शिमला मिरची टाकणार आहे. संपूर्ण शिमला मिरची टाकून दिल्याच्यानंतर आपण हे पुन्हा असं हलवायचे. पहा पुन्हा चांगलं 5 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे मस्तपैकी, की मिरची आपली चांगली परतली पाहिजे त्यातली. कारण की मिरचूट करताना याचे भरपूर प्रकार आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ह्या अशा पद्धतीने सुद्धा केलं आणखीनच छान चव लागते. पहा मग आता हे आपण 5 मिनटं हलवून घेतल्याच्यानंतर थोडंसं याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला. पहा मीठ टाकल्याच्यानंतर अजूनच चांगली त्याला चव लागन. आता हे पूर्ण मीठ दिल्यानंतर आपल्याला पुन्हा असं हलवून घ्यायचं आहे की संपूर्ण मीठ आपलं त्या भाजीला लागलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण भाजी हलवून घ्यायची. अगदी चांगल्या पद्धतीने मस्त हलवलं आहे पाहू शकता तुम्ही. अगदी आपली ती मिरचीसुद्धा अगदी मऊसूत अशी होती की 5 मिनटं हलवल्याच्यानंतर आता याच्यात आपल्याला अजूनही काहीतरी टाकायचे. चला आता आपण त्याच्यामध्ये उगाच थोडीशी हळद टाकूया, म्हणजे हळदीने काय होतं, रंग बी छान येतो आणि दिसतं बी छान. त्याच्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकणार आहे. इतर कोणतेही मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत. आता हे दोन्ही घातले, हळद आणि धना पावडर. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे सगळं. संपूर्ण मिक्स केल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची की आपल्या मिरचूटची चव वाढली पाहिजे. हे बघा कोथिंबीरसुद्धा
मी एकदा पूर्ण अशी हलवून घेतलेली पाहू शकता. मस्त कोथिंबीर परतली. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता पुन्हा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे. पहा, मग ही मिरचूटची चटणी कशी वाटली मैत्रिणींनो नक्कीच सांगा मला. आता त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. पहा, शिपका दिल्याच्यानंतर पुन्हा आपली भाजी आपल्याला अशी एकसारखी करायची आणि 2 मिनटं तरी आपल्याला झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी पुन्हा चेक करायची की आपलं मिरचूट तयार झालेलं आहे. पहा, काय सुंदर दिसतं आणि रंग बी खूप छान दिसतो. अगदीच 8 दिवस टिकणारं हे मिरचुटे सकाळच्या नाश्त्याबरोबर सुद्धा चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही, व बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतं. आपलं हे मिरचूट तयार झालेलं आहे. अगदी खरपूस असं मस्त झालेलं आहे पाहू शकता. जास्त टाईमसुद्धा नाही लागत, पटकन भाजी होती तयार ही मिरचूटची. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते. इथं मी एक डबा घेतलेला आहे. ह्या डब्यामध्ये पूर्ण ते मिरचूट आपल्याला काढायचे. पहा, हे बघा किती छान दिसते, रंग बी छान दिसते त्याचा, खायला बी खूप मस्त असं चमचमीत झालंय. पहा, संपूर्ण मी डब्यात काढलेले हे की आपल्याला लगेच झाकण लावून ठेवता येईल. पहा, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. चला मग उद्या आपण असेच भेटू. बाय.